पुण्यातल्या एकता नगर भागामध्ये पुराचं पाणी शिरलंय आणि त्यामुळे एकता नगर परिसरामध्ये आता लष्कराची एक तुकडीही दाखल झाली आहे। लष्कराकडून मदत आणि नागरिकांचं बचाव कार्य सुरू झालेलं आहे आणि मुळा नदीचं पाणी वाढायलाही सुरुवात झाली आहे। त्यामुळे पाणी आता एकता नगर सोसायटीच्या रस्त्यांवर येऊ लागलेलं आहे। एकता नगरमध्ये काय नेमकी सगळी परिस्थिती उद्भवलेली आहे आणि याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे यांनी। एकता नगर परिसरातली जे सोसायटी आहेत त्या सोसायट्यांच्या रस्त्यावर आता या ठिकाणी पाणी यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहताय की पाठीमागे जे मुळा नदी आहे त्याचं पात्र वाढून आता सोसायट्यांच्या पार्किंगमधून आता हे पाणी आहे ते आता रस्त्यांवर आलेलं आहे आणि ही पूर्ण सोसायटी आहे ती आता या ठिकाणी खाली करण्यात आलेली आहे। लोकांना या ठिकाणी आव्हान करण्यात आलेलं आहे की सुरक्षा स्थळी जाण्याचं आव्हान या ठिकाणी सातत्याने करण्यात आले। या ठिकाणी तुम्ही पाहताय की हे सोसायटीतलं जे रस्ता आहे त्या रस्त्यावर आता गुडघ्या एवढं पाणी साठायला सुरुवात झालेली आहे। खरं तर सकाळपासूनच या परिसरामध्ये जोरदार पाऊस आहे आणि खडकवासला धरणातून जवळपास 35,000 क्युसेक इतका या ठिकाणी विसर्ग सोडण्यात आल्यामुळे या ठिकाणी आता रस्त्यावर पाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि हा जो परिसर आहे तो पूर्णपणे आता इथे खाली करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडबोरसह निलेश खरबरे, झी मीडिया, पुणे। तर एकता नगरमधली परिस्थिती आणि आमचे प्रतिनिधी निलेश खरबरे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। सध्याच्या अपडेट्स निलेशकडून जाणून घेऊया। निलेश, परिस्थितीमध्ये काही बदल झालेला आहे का पाण्याचा विसर्ग अजूनही तेवढाच आहे? सोसायटीमध्ये सध्या नेमकी काय परिस्थिती आहे तिथे? नक्कीच या ठिकाणी पाणी आहे ते वाढलेलं आहे। माझ्या पाठीमागं तुम्ही पाहू शकता मुळा मोठा नदी आहे आणि तिचं पाणी आता थेट या सोसायटीमध्ये दाखल व्हायला सुरुवात झालेलं आहे। या सुरक्षेच्या कारणास्तव या ठिकाणी आता फ्लड रिलीफ कॉलम ही जी आर्मीची जी तुकडी आहे ती या ठिकाणी दाखल झालेली आहे। आर्मीचे जे जवान आहेत 51 जवान आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। तर एकूण 54 जवान या ठिकाणी आहेत तर त्याच्यामध्ये काही अधिकारी आहेत आणि विशेष म्हणजे ही जी तुकडी आहे ही आर्मीची ही फक्त पूरग्रस्त भागामध्येच काम करते। NDRFच्या आधीची जी तुकडी असेल तर ही फ्लड रिलीफ कॉलम असं या तुकडीचं नाव आहे आणि या जवान या ठिकाणी दाखल झालेले आहेत। 90च्या आसपास हे जवान या ठिकाणी दाखल झालेले आहे। पूर्ण बटालियन या ठिकाणी आहे ती आणि या ठिकाणी पूर्णपणे पाहणी करून पूर्ण ताकदीने या ठिकाणी उतरणार आहे जेणेकरून लोकांची मदत किंवा रेस्क्यू करण्याची वेळ आली तर तातडीने या ठिकाणी ते कार्यरत होणार आहेत। तर या ठिकाणी आता पाणी वाढत आहे त्यामुळं महानगरपालिकेकडून सतर्कतेचं आव्हान या ठिकाणी करण्यात येत आहे। या ठिकाणी सिंहगड परिसरातली जी लोक आहेत त्यांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावं, घाबरू नये असं वारंवार या ठिकाणी अनाउन्समेंट सुद्धा अनुपमा आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूण जर पाहिलं तर या ठिकाणी आता एकता नगर परिसर आहे त्या ठिकाणी पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। अनुपमा, ठीक, धन्यवाद निलेश दिलेल्या या सगळ्या सर्व माहितीसाठी आणि जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा। वेळोवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।